प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही. 19व्या वर्ष आहे का चालू? कितवं? 31वं वर्ष आहे. 31व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. पंढरपूरची भूवैकुंठाची यात्रा झाल्यानंतर सच्चिदानंद राष्ट्रसंत श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा या दोन्ही महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे मोंडलीम गाव आहे. आणि सर्व वारकरी ज्यावेळेला पंचक्रोशीतून पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण वारकरी ज्यावेळेला पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि परतीच्या प्रवासाला बाबांनी हा चालू केलेला हा मोंडलीममधला मला वाटतं पहिलाच मेळावा असेल. त्याच्यानंतर राहुरी काही ठराविक ठिकाणी होते. एक राहुरीला होता, मोंडलीमला होता आणि बेलवंडीला होता. हे 3 मेळावे सुरुवातीच्या काळातले, म्हणजे 96-97चं सांगते मी. त्याच्यानंतर बाबा गेल्यानंतर अनेक ठिकाणी अगदी मुलाचा वाढदिवस असला तरी वैष्णव मेळावा होतो किंवा काही घरगुती कार्यक्रम असल्यानंतर वैष्णव मेळावा होतोच. पण बाबांनी हे 3 कार्यक्रम चालू केलेले आहेत. म्हणून परतीच्या प्रवासावर गेलेले सर्व साधकवृंद या ठिकाणी थोडंसं विसावतो, आल्यानंतर विसावतो, भक्तीचा आनंद घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. असा 31व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा वैष्णव मेळावा हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य प्रकाश यांनी बाबांच्या खांद्याला खांदा लावून धर्माचा प्रचार प्रसार केला. अध्यात्म उन्नतीच्या मार्गावर ज्यांनी आणला किंवा एक भक्तीची परमोच्च स्थिती ज्याला म्हणतात ना, ती स्थिती ज्यांनी सद्गुरूच्या सानिध्यामध्ये अनुभवली आणि बाबा असताना आणि बाबांच्या नंतरही ते अविरत कार्य जे चालू ठेवलं ते आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य चंद्रहास महाराज जाधव. खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल बाबा आहेत का, बाबा नाहीत का? तसं नाही. कारण का बाबा म्हणजे देह नव्हतेच. कारण का श्रीगुरु म्हणजे शरीर नाही. श्रीगुरु म्हणजे असं एक परमतत्व आहे जे तत्व कधी जातही नाही आणि कधी येतही नाही. तुम्ही आम्ही देहाचे सद्गुरू पाहत असाल तर तो आमचा खऱ्या अर्थानं आपल्या गुरुला आणणारा खाली पण आपण आणतोय. पण जरी बाबांचा देह नाही राहिला तरी बाबांनी जे तत्व या समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला ते तत्व महाराजांच्या रूपाने आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये स्थित झालेलं आहे. आणि म्हणून कुठं पाहायचं बाबा असं जर म्हणाल तर आपल्या सद्गुरूच्या चरणाशी नतमस्तक झाल्यानंतर तीच अनुभूती तुम्हाला येते. म्हणजे आजही बाबा आहेतच. जाता जाता एकच युक्तिवाद सांगून जाईल आणि तो आपल्या फायदाच असेल. जिथं डोकं ठेवलं ना तिथं कधी डोकं लावू नका. डोकं लावलं की घोटाळा आहे. जिथं डोकं ठेवलंय ना, ज्या साधू संतांनी आपल्या सद्गुरूच्या चरणाशी डोकं ठेवलं ते तिथं पडून राहिले. पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांचे पायी न मागे न करी काही तुझी अनगा विठोबा. तिथं पडून राहा, तिथं डोकं लावायला जायचं नाही. फक्त जेवढी आपल्याला अध्यात्म ज्ञान किंवा भक्ती स्वभावाचं प्रेम आपल्याला मिळवायचं असेल, खऱ्या अर्थानं श्रीगुरूची नितांत गरज आहे आपल्याला. श्रीगुरूचं सानिध्य आणि असं श्रीगुरूचं सानिध्य ज्ञानोबरायांनी पण केलं. निवृत्तीनाथाची संगत केली का? संगत फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. आपण संगत कुणाची करतो त्याच्यावर आपलं जीवन ठरलेलं आहे. पण संगत करण्यासाठी एकच या जगतामध्ये एकच डोकं ठेवण्यासाठी आणि संगत करण्यासाठी एकच जागा, ते म्हणजे फक्त श्रीगुरू आहे. आपल्या श्रीगुरूवर नितांत प्रेम करा. श्रीगुरूच्या वचनाबाहेर जाऊ नका. तिथं आपलं आत्मकल्याण आहे. आणि जर आपल्याला खऱ्याच अर्थानं आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर थोडं शास्त्राचं अवलोकन करा. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये आपल्या निवृत्तीनाथाची काय भूमिका आहे ते पहा. तुकोबरांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची नेमकी आपल्या हृदयामध्ये जागा पहा. तर त्यांचं सर्वस्व श्रीगुरूच आहे, तसं आपलं सर्वस्व श्रीगुरू असावं. पण ज्ञानोबरायांचं सर्वस्व श्री निवृत्तीनाथच आहेत. म्हणून त्या निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानोबरायांना जी शांकरी विद्या मिळाली, साक्षात विद्या ही शांकरी शंकरापासून आली म्हणून आपल्याला तीच विद्या आहे बरं का. शंकरापासून आली म्हणून त्याला शांकरी विद्या म्हणतात. किंवा शम म्हणजे सुख देणारे आणि करी म्हणजे प्रदान करणारा सद्गुरू. शांकरी विद्या तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूने प्रदान केलेली आहे. आणि म्हणून आपण सुखस्वरूप आहोत, सुखस्वरूप आहोतच. फक्त श्रीगुरूंचा मार्ग तुम्हाला दाखवला.
आणि खऱ्या अर्थानं आमची पूर्ण परमार्थातली भूमिका बदललेली आहे. त्या ब्रह्मस्वरूपाशी एकाकार होण्यासाठी हा मनुष्य देह तो आम्हाला प्राप्त झाला आहे. आणि खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे वाचाळपणा नाही. रात्री सांगितलं, महाराजांनी भरपूर सांगितलं आणि आपण 2 दिवस झालं तेच ऐकतोय. परमार्थ म्हणजे वाचाळपणा नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी बोलणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ याहून वेगळा आहे. बाबा सांगायची कीर्तन प्रवचन एक दौंडी आहे आणि या दौंडीमध्ये आपण कुठेतरी अडकून राहिलो असं वाटतंय. याच्याही पलीकडे निघून जायचं आपल्याला. कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, निंदा नाही करणार कोणाची, पण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी कुणाला गोळी लागली तर लागली, नाही तर जाऊ द्या, राहू द्या. त्याच्यामध्ये गायन असेल, पाठपाठांतर असेल. कारण का तुकोबारायांनी शेर मारला, बहुत केले पाठांतर परिवर्म राहिले ते दूर. आणि पाठपाठांतर भरपूर केलं, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली, पण वर्म नाही कळालं. नवे बाबांचं एक प्रमाण होतं, वरती करोनिया तोंड हका मारितो प्रचंड राग आळविती नाना काय गातो ते कळेना. असं सगळं परमार्थ बहिरंगी परमार्थ चालू आहे. म्हणजे आम्हाला आम्ही रमतो पण बाहेर रमतो, आम्ही आत रमत नाही. वाचे सांगता येईना आला अनुभव जाईना, आला अनुभव जाईना, आला अनुभव जाईना. वाचे सांगता येईना आला अनुभव जाईना, आला अनुभव जाईना, आला अनुभव जाईना. साधुताने तेच गुण घ्या ओळखी करून, साधुताने तेच गुण घ्या ओळखी करून. वाचे सांगता येईना आला अनुभव जाईना, वाचे सांगता येईना आला अनुभव जाईना. अण्णांनी प्रमाण दिलं, वाचे सांगता येईन आला अनुभव जाईन. प्रेम नाहीये सांगता बोलता अनुभवे चित्ता चित्त जाणे. म्हणजे मी काय कीर्तनाच्या प्रवचनाच्या गायनाच्या विरोधात आहे असं नाही, पण हे सगळे गुण आहेत आणि परमार्थ त्रिगुणातीत आहे. निर्गुण असार असार, हो निर्गुण सार सांगितलंय. हो त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारा सारा विचार हरी पाठ, सारा सारा विचार हरी पाठ, सारा सारा विचार हरी पाठ, सारा सारा विचार हरी पाठ. त्रिगुण सारा निर्गुण हे सारा, निर्गुण हे सारा, निर्गुण हे सारा, त्रिगुण सारा निर्गुण सारा. एक त्रिगुण सारा निर्गुण हे सारा, सारा सारा विचार हरी पाठ, सारा सारा विचार हरी पाठ. त्रिगुण असार निर्गुण हे सार. आमची वाटचाल ही निर्गुण तत्वाकडे पाहिजे, पण आम्ही बहिरंगी झालो आणि बाह्य रंगामध्ये रंगू लागलो. म्हणून माऊली सांगतात बुद्धी बौद्ध्या सोके. आणि एवढी वस्तू चुके, त्या बुद्धीला सगळं बाहेरचं आवडतं पण तिला आतलं आवडत नाही. पण सद्गुरूच्या सानिध्यामध्ये तुमच्या आत जी चैतन्य शक्ती आहे ती प्रगट करण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने ही गुरुची लीला आहे बरं का, गुरुची किमया. मग आपल्या जीवनामध्ये गुरुचं सामर्थ्य कळावं. आपल्या जीवनामध्ये आपल्या श्री गुरुचं आपल्याला स्वरूप कळावं. हो स्वरूप कळावं, सामर्थ्य कळावं. हे जर कळलं ना तर गुरु आणि आपण एक आहोत ही अनुभूती जीवनामध्ये करून घेण्यासाठी हा मनुष्यदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. पण जेवढे जेवढे संत या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले ते प्रत्येक साधू संत आत रमले. आणि आत रमण्यासाठी भक्ती आहे. तुमच्या आतमध्ये काय आहे त्या स्वरूपाशी तुम्हाला एकाकार व्हायचं आहे. जसं
त्या मिठाला आपला बाप कळावा. मी कालच सांगते बरं का, मिठाला आपला बाप कळावा. अमृत अनुभवामध्ये एक ओवी सांगितली माऊलीनं. सांडोनिया मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तैसा अहम देऊनी शंभू शांभवी झालं. तर मिठाने आपला मिठपणाचा लोभ सोडावा. आणि लोभ जर सोडला तर त्याला समुद्राचा लाभ होईल, त्याला आपला खरा बाप जर कळाला तर. ते मीठ जसं आपल्या बापाकडे गेलं ना, तसं त्या बापाने असं काही पोटात घेतलं त्याला की आपलं सगळं स्वरूपच त्याला देऊन टाकलं. म्हणजे वेगळेपणा ठेवलाच नाही. आणि वेगळेपणा न राहणं याला काला म्हणतात. तसं आपण जर सद्गुरूहून वेगळे असेल, नामाहून वेगळे जर आपण राहत असू, तर आपण कुठेतरी अलीकडच्या तीरावर आहोत. आता सगळं एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गा मन घाली म्हणारे. आत्माच हरी आहे, जीवच हरी आहे, शिवच हरी आहे. देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. देह म्हणजे काय, ध्याता म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय. ज्याचं ध्यान करायचंय तो जो देही म्हणजे मी आणि मध्ये आहे ते ध्यान, याच्यापेक्षाही ते परम तत्व वेगळं आहे. आणि त्याच्याशी एकरूपता साधणं या नाव कला आहे. म्हणून कालाच्या प्रसंगानं जी गवळण जी आहे ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्याने निगमवल्ली प्रगट केली, गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्यांनी निर्गुण असणारं ब्रह्मतत्व शब्दामध्ये आणण्याचं सामर्थ्याच्या माऊलीमध्ये. वास्तविक पाहता ब्रह्म सांगण्याकरता शब्द नाहीत, पण शब्दामध्ये सद्गुरू ते ब्रह्म तुम्हाला देत असतात आणि शब्दाच्या पलीकडे नेत असतात. म्हणून अमृतानुभवामध्ये अजून एक माऊलीने ओवी सांगितली. बाप उपेगी शब्दू बोधू, स्मरणदानी तो प्रसिद्धू, अमृताचा विषय तू अरिसानो. हे जसं आरसा दाखवल्यानंतर आपल्याला आपलं स्वरूप कळतं. हो, म्हणजे देहाचं बरं का, देह कसा आहे हे कळतो. तसं मी कोण आहे हे कळून घेण्यासाठी सद्गुरूची लीला पा, सद्गुरूची किमया पा. जी अव्यक्त आहे, जे निर्गुण आहे, जे अव्यवहार्य आहे, ते अव्यवहार्य तुम्हीच आहात. तुम्हीच अव्यक्त आहात, तुम्ही निर्गुण आहात. पण त्या निर्गुण तत्वाशी समरस करण्याकरता सद्गुरूने तुम्हाला जे शब्द दिलेत, ते शब्द तुम्हाला तुमच्या स्वरूपाकडे नेणार आहेत. आणि शब्द अलीकडे राहून तुम्ही ते स्वरूपच होणार आहात. या नाव काला. म्हणजे काला म्हणजे मिश्रण. आणि म्हणून त्या माऊलीचा 3 चरणाची जी गवळण आहे ती सोडवण्यासाठी नाही. वास्तविक पाहता कोणतेही अभंग किंवा गवळण ही सोडवण्यासाठी नसतेच. मुळी आपली भूमिका उंचवण्यासाठी किंवा त्या अभंगाचं गुह्यतम स्वरूप काय आहे, अभंगाचा गुढार्थ काय आहे, आम्ही वाच्यार्थ लक्षात घेतो, पण लक्षार्थ आमच्या लक्षात येत नाही. हो, आणि लक्षार्थाकडे जाण्यासाठी श्रीगुरूच्या मुखातून सततम कीर्तन तोपा म्हणजे सतत 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 शास्त्र श्रवण केलं की आपण आपल्या लक्षार्थाकडे जात असतो. वाच्यार्थ लक्षात नाही घ्यायचा अभंगाचा. अभंग कोणताही असू द्या किंवा कोणतीही ज्ञानेश्वरीतली ओवी असू द्या किंवा हरिपाठ असू द्या, कोणत्याही संतांचा हरिपाठ असू द्या, सांगायचं तत्व एकच आहे. जीव हा जीव नाही, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. कारण शास्त्राचं शास्त्रार्थ ते काय आहे. हो, सद्गुरू सांगत असतात बरं का, शास्त्राचा शास्त्रार्थ. नुसतं शास्त्र सांगणं वेगळं आणि शास्त्राचा अर्थ सांगणं वेगळा. आणि शास्त्राचं शास्त्रार्थ कशाला म्हणतात. सद्गुरूच्या मुखातून ते परमतत्व कानावर पडावं. अहम ब्रह्मास्मी. श्रीगुरू सांगतात अहम. हो, तू कोण आहेस तू. श्रीगुरूने सांगावं तत्त्वमसी, ते तू आहेस. तत्वम तत्वम, ते तू आहेस, ते तू आहेस. आणि साधकाने स्वीकारा अहम अहम. हो गुरुवर्य, ते ब्रह्म मी आहे. या नाव काला. श्रीगुरूच्या वाणीची आणि आपल्या कानाची ज्या क्षणाला भेट होईल ना, तेव्हा ही क्रिया घडत असते. अशा तर भेटी अनेक होतात, पण वाणीची आणि कानाची भेट जरी झाली तर प्रत्यक्ष तू वस्तूच होतो. या नाव काला. काना वचनाची भेटी, सरीसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी. कवणू एक कुज. कोण म्हणजे कोण, कोण होतो वस्तू. ज्याने श्रीगुरूच्या मुखातून ते महावाक्य श्रवण केलं तो होईल. अन्य दुसरा कसा होईल नाही, तो होईल. म्हणून 4 वेदांची 4 महावाक्य आहेत, त्याचा प्रत्येकाचा अर्थच गुणार्थच तू आहे. ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. कर का परमार्थाचा खरा अर्थ का जर काय असेल, बाकी सगळा व्यवहार आहे. हो, अगदी बाकी सगळा व्यवहारच आहे.
पण एकच परमार्थाची मेक काय असेल ते साधू आम्हाला सांगत असतो. त्याचं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे परम पुरुषार्थ साधू तुम्हाला प्रदान करतायत. साधू आपल्या हातावर तो पुरुषार्थ घेऊन तुमच्याकडे आला आहे. तो पुरुषार्थ कोणता असेल? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष नावाचा पुरुषार्थ साधूला तुम्हाला प्रदान करायचा आहे. पण परमार्थ म्हणजे काही लांगालेफा नाही. फार सुंदर कीर्तन केलं पण परमार्थ होत नाही. परमार्थ म्हणजे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देतो. तो पुरुषार्थ तुम्हाला प्रदान करण्यासाठी साधू या देहाच्या गावाला आलेला आहे. वास्तविक पाहता ते निर्गुण स्वरूप आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदराया आले दीन जनाचा उद्धार करून आम्ही जिथून आलो त्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी. म्हणून काला म्हणजे काय? आम्ही जिथून आलो त्याच्याशी एकरूप होणं. जसं मीठ समुद्राशी एकरूप झालं तर समुद्राने त्याला किंचितही बाजूला नाही ठेवलं. आपलं स्वरूपच त्याला देऊन टाकलं. ते समुद्रा एवढंच झालं. तसं जीव हा जीव नाही. जीव हा ब्रह्म आहे. पण ते ब्रह्म वाक्य कानावर पडल्याशिवाय जीव ब्रह्म होईलच कसा? पण परमार्थाची मेक किंवा परमार्थाचा गुढार्थ किंवा गुह्यतम ज्याला ज्ञान म्हटलंय ना, ते गुह्यतम ज्ञानानेच काला खायचा नाही. असे काला किती तरी होतात आणि काला हो दरवर्षी आम्ही काला खातोय. कोणत्याही सप्ताहाला असलं की कालाच असतो. पण साधू संत सांगतात बाबा रे, काला हा होण्याचा विषय, हा खाण्याचा विषय नाही. काला व्हायचा आहे. जसं दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर काला होतो. पहा, आम्ही लहानपणी सुद्धा कालाच खाऊनच आईनं आम्हाला वाढवलं. जेव्हा दात नव्हते तेव्हाही कालाच खाल्ला आणि जेव्हा म्हातारपणी दात पडले तेव्हाहीच कालाच खाल्ला. मग अगदी वरण भात एकत्र आला ना की वरण राहत नाही, भात राहत नाही. दोघांचं एकत्र मिश्रण झालं की ते एक वेगळा पदार्थच. जसं भाकरी आणि दूध एकत्र झालं का दूध राहत नाही, भाकरी राहत नाही. ते असं काही मिक्स होतं. तसं दही आणि लाहीचा जो काला आहे, काही लौकिकातले काले आहेत आणि काही अलौकिक काले आहेत. सद्गुरूने आम्हाला अलौकिक काला शिकवलेला आहे. अलौकिक हा जो आहे हा लौकिकातला आहे. पण अलौकिक जो काला आहे तो एकट्यानं करायचा काला आहे. एकट्यानं सद्गुरू समोर आपला काला होणं फार गरजेचं आहे. काला म्हणजे मी नाही, तो आहे आणि तो मी आहे. असं काही मिक्स झालं जीव परब्रह्म्याशी की जीव राहतच नाही, परब्रह्मच होतो. तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, हातो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, हातो स्वयं परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण, मूर्खनेने वर्म संत चरण. व्यवहारामध्ये गज शहाणे असतील बाबा सांगायचे, पण परमार्थातला शहाणा काही वेगळाच असतो. म्हणून मूर्खनेने वर्म संत चरण. संत चरणाचा आश्रय केल्याशिवाय काला होत नाही. जसं पतीनं आपल्या पत्नीनं आपल्या पतीचा आश्रय करावा. पत्नीनं कुणाच्या आश्रयानं राहावं? पतीच्या आश्रयानं राहावं. नोकराने कुणाच्या आश्रयानं राहावं? मालकाच्या आश्रयानं राहावं. तसं साधकाने कुणाच्या आश्रयानं राहावं? तर आपल्या गुरुच्या आश्रयानं राहावं. आपण आश्रित आहेत श्री गुरुचे. आपल्याला वाटतं का? नाही वाटत. आपण पंख फुटले ना की सोडून देतो आम्ही. ओ पण तुम्ही जरी सोडलं तरी गुरु तुम्हाला कधीच सोडत नाही, कधीच नाही बरं का. वाट पाहत असतो तुमची आमची. म्हणून साधकानं श्री गुरुच्या आश्रयानं राहिलं तर त्याचा काला होईल. अन्यथा सगळा आपल्या जीवनामध्ये फक्त कालवा असेल. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की काला हा व्यवहारातला नसून काला आहे अलौकिक स्थिती आहे. जीव हा ब्रह्मस्वरूपाची अनुभूती करतो. म्हणून म्हटलं जसं लाही आणि दही मिक्स झाल्यानंतर त्या लाहीतनं तुम्ही जर दही बाजूला जर काढायचं म्हटलं तर शक्य आहे का? त्याचा आंबटपणा जाईल का? त्या लाहीतला आंबटपणा तसा जात नाही. म्हणजे एवढी काही मिक्स झाली की लाही नाही राहिली. लाही आता तिने तो आंबटपणा स्वीकारलाय ना. तसं आम्ही तो ब्रह्मपणा धारण करावा. तो कधी होतो? चिंतने तद्रूपता. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येऊन थांबतात. त्या म्हणजे फक्त चिंतन.
चिंतनाशिवाय काहीच होत नाही, फक्त चिंतन. म्हणून चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला. उन्माळीच्या दुकानात पांडुरंग भेट देतो, पांडुरंग भेटी देतो, पांडुरंग भेटी देतो. उर्वरीच्या सुखात पांडुरंगी भेट देतो, पांडुरंग भेट देतो, पांडुरंग भेट देतो. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाचंही मन, मनाचं मन सांगितलं. एक बहिरंगी होतं मन, आणि त्या मनाला भक्तीला जर लागलं ना तर ते अंतरंगी होतं. अंतकरण चतुष्ट ज्याला म्हटलंय ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे भगवंतांनी विशेष करून मानवाला जे दिलेत ना ते भक्तीसाठीच दिलेले आहेत, भक्तीसाठीच दिलेले आहेत. मन गेले शून्य ध्यान देऊन मने, मन गेले शून्य ध्यान देऊन मने, मन गेले पुणे ध्यान देऊन माने, मन गेले सुने ध्यान देऊन माने. चित्त नारायणी दृढ माझे, चित्त नारायणी दृढ माझे, मन गेले ध्यानी ध्यान देऊन माने, मन गेले ध्यानी ध्यान देऊन माने. आता आमच्या अण्णांचा शांतामाईचा सगळं गाथाच पाठ आहे, पण आमचं नाही. आता त्याला काय करणार, पण मन उन्मन व्हायला पाहिजे. हो, याच्यातून काय, मन उन्मन व्हायला पाहिजे. म्हणजे मन त्या परमात्मा स्वरूपाशी ज्याला लीन होईल, किंवा वृत्ती परमात्मा स्वरूपाशी ज्याला लीन होईल, तेव्हा ती वृत्ती साक्षात परमात्म्याचा आकार धारण करील, तेव्हा त्याला साक्षात आकार, साक्षात्कार असं म्हणतात. साक्षात आकार धारण करते, ते तीच होते, तिथं लीन होते. मन मनपणानं राहत नाही. हा, मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी यमज एका ते. आता बघा त्यांची वृत्ती राहत नाही जागेवर. हा, म्हणजे उफाळून येतंय सगळं, सगळं माहिती आहे पण उफाळून येतंय सगळं. म्हणजे असं एक परमार्थाची जी साधना आहे ती तुम्हाला परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी आहे. आणि ज्ञानोबा आहे एकरूप झाले, निवृत्तीनाथाच्या कृपेने ती शांकरी विद्या प्राप्त झाली, त्या स्वरूपाशी एकरूप झाले. आणि त्यांच्या मुखातून जी गवळण स्फुरली, आता मला त्याच्याशिवाय जगतामध्ये अनेक दुसरे मज नाही. आता नेहमी याला चित्तापासून पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग. आता दुसरं नाही, एकमेव द्वितीयम ब्रह्मच. हो, दुसरं या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. आणि मी त्याचा एक अंश आहे, तो अंशी आहे, आणि मी त्याचा अंश आहे. पण मी कोण आहे? ओ ब्रह्मेवाहम, अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, न हम देह न मे देह, केवलो अहम सनातन. देह माझा नाही, मी देहाचा, मी देह नाही, देह माझा नाही. मी कोण आहे? न चाहम ब्रह्मणा पृथक. जसं गुळ आणि गोळी याचं अंतर तुम्हाला मोजता येईल का? म्हणजे शक्य नाही. तेवढे आम्ही परमतत्वाशी एकरूप आहोत. जसं मीठ आणि मिठाचा खारटपणा याला तुम्हाला वेगळं करता येईल का? सोनं आणि सोन्यातले अलंकार तुम्हाला भिन्न करता येतील का? कापडातून कापूस तुम्हाला बाजूला करता येईल का? एवढे आम्ही त्याच्याशी एकरूप आहोत.
पण आम्हाला कुठेतरी वेगळंच समजलो. तुझी आसतेने तुझे गुण गाऊ, तुझी आसतेने तुझे गुण गाऊ. तुझी आसते रे तुझे गुण गाऊ, तुझी आसते रे तुझे गुण गाऊ. जेणे सुखे राहू सर्व काळ, जेणे सुखे राहू सर्व काळ. तुझी आसते रे तुझे गुण गाऊ, तुझी आसते रे तुझे गुण गाऊ. तुझी या सत्तेने तुझे गुण गवारे. सत्ता त्याचीच आहे. हो, सत्ता त्याचीच आहे आणि त्याचंच गुणानुवाद कीर्तन करायचं आहे. म्हणून ज्ञानोबरायांची भूमिका स्वीकारलेली आहे. सगळं का मी त्याच्यापासून एकरूप नाही. मी त्याच्यापासून वेगळा नाही. म्हणजे गुळ आणि गुळाची गोळी जशी एकरूप आहे तसा जीव ब्रह्माशी तसा एकरूप आहे. कापड आणि कापूस यांना भिन्न करता येत नाही तसा मला परमतत्वाशी एकरूप करणारे या जगतामध्ये कोणीच नाही. एवढा मी त्याच्याशी एकरूप आहे. सोनं आणि सोन्यावर अलंकार जसे आहेत तसं माझ्यावरच जगत नटलेलं आहे. एवढा मी त्याचे एकरूप असताना सुद्धा माऊली म्हणतात माझ्या मनाला, हो माझं मन त्याच्याशिवाय आता राहू शकत नाही. म्हणजे ही भक्तीवरची मुक्ती आता स्वीकारलेली आहे. भक्तीवरची मुक्ती म्हणजे काय? ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान झालं, मी परब्रह्मस्वरूप हे ज्ञान झालं, पण भक्तीचा विलक्षण आनंद भोगण्यासाठी साधू संतांनी परत द्वैत स्वीकार. आधी तर द्वैत होतच, पण मग संतांच्या कृपेने अद्वैत कळालं. पण अद्वैतामध्ये आनंद कुठे आहे? अद्वैता गुळाची गोडी कशी घेईल? नाही घेणार, आहे की नाही? हो, साखरच साखरेला कशी खाईल? ऊसात ऊसाला कसा खाईल? पण कुणीतरी खाणाला वेगळा लागतो ना, त्याशिवाय ती गोडी कळत नाही. तसं या स्वरूपामध्ये स्वरूपाकार झालेली वृत्ती परत माघारी येत नाही. पण भक्तीचा विलक्षण सोहळा भोगण्यासाठी ज्ञानोबरायांनी परत ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे द्वैत स्वीकारलं. आधी दोन भूमिका साधू संतांच्या आहेत. एक मी तू पण जाऊ दे रे दुरी, एकाची घोंगणे पांघरू हरी. पण दुसऱ्या एका अभंगामध्ये ज्ञानोबराय सुद्धा सांगतात मी भक्त तू देव ऐसे करी. त्याशिवाय हो भक्तीचा आनंद कसा मिळेल? आहे की नाही? भक्तीचा आनंद त्याच्याशी एकरूप झालं. कुरवाळुनी पाना पाजित असे, कुरवाळुनी पाना पाजित असे, कुरवाळोने पाना पाजित असे, कुरवाळोने पाना पाजित असे. सकाळची संधी मग करी मना, कुरवाळोने पाना पाजित असे, कुरवाळोने पाना पाजित असे. सकाळची संधी मग करी मना, कुरवाळोने पाना पाजित असे, कुरवाळोने पाना पाजित असे. कुरवाळूनी पाना पाजित असे. वास्तविक पाहता हा प्रेम भाव आहे आणि हा प्रेम भाव आपल्या अंतकरणामध्ये सतत राहायला पाहिजे. सतत यासाठी ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञानोबरायांनी ही भूमिका स्वीकारली ज्ञानोत्तर भक्तीची. त्यात आता माझ्या मनाला एकच गोष्ट आवडते. आवड हे एक न आवडे अनेक. अनेक नाही, एकच. एक काय आहे? ते एकाच्या शोधात तर आम्ही जन्मजन्मांतरामध्ये भटकतोय आणि आता या जन्मामध्ये तो एकच. एक म्हणजे मी हरवलोय. या जगाच्या बाजारामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे डोक्यात येत आपल्या. पण हरवलंय काय? मीच हरवलंय. मी माझे नि भोभाणे, मी हरपलो मीपणे, मीच भेटलो सद्गुरु वचने आनंदतेने उल्हासे. सद्गुरु वचन कैसे हो अलौकिक, मीच माझे भोगिले निज सुख. तुमच्याच सुखाला प्राप्त करून देणारे किंवा तुमच्याच सुखाला हो त्या पात्रता तुम्हाला प्राप्त करून देणारे श्री गुरु आहेत. म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आता मला जीवनामध्ये काय आणि माऊलीचा जसे अभंग आहेत ना तशी अनुभूती तुम्हाला आम्हाला यावी. रात्री सांगितलं की नाही ज्ञानेश्वरी 9वा अध्याय 34वा श्लोक, ज्ञानेश्वरी अध्याय 11वा 14वा श्लोक किंवा एकनाथी भागवतामध्ये अध्याय 2रा श्लोक 40वा, एकनाथी भागवत अध्याय 3रा श्लोक 31-32. ही सगळी काय ही अनुभूती आहे. आणि म्हणून आपल्यावर शास्त्रानं कृपा करावी.
अगोदर तर आपल्यावर देवानेच कृपा करावी. त्याला 1 नंबरची ईश्वर कृपा आहे. सगळं कीर्तन बरोबर करतोय, सगळं व्यवस्थित आहे, पण कृपा जर नसेल तर म्हणून 1 नंबरची आहे ते ईश्वर कृपा आपल्यावर व्हावी. ईश्वराने कृपा केली की 2 नंबरची कृपा आहे ती श्री गुरु कृपा आहे. श्री गुरुनी आपला आत्मसाक्षात्कार करून द्यावा. आत्मसाक्षात्काराची 3 नंबरची कृपा आहे ती शास्त्र कृपा आहे आणि 4 नंबरची कृपा आहे ती अंतकरणाची कृपा आहे. या जीवनामध्ये 4 कृपा ज्यांनी संपादन केल्या ना त्याचा काला झाला म्हणायचा, नाही तर सगळा कालवाच चाललाय. परमार्थ असूनही कालवा कालवी आहे. म्हणून ज्ञानावराने ती भूमिका स्वीकारली. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जाऊन जरी एकरूपता जरी असेल तर मी म्हटलं ना, गुळाची गोडी कशी साकेल किंवा मिठाचा खारटपणा मिठाला कसं कळेल, तो खाणारा दुसरा कोणीतरी पाहिजे ना. तसं आपण जरी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालो तर त्या ब्रह्मस्वरूपाचा चिरकाल आनंद राहण्यासाठी देव आणि भक्ताची, देवा तू देव आहेस मी भक्त आहे, भक्त भूमिकेमध्ये जाऊन ज्ञानोबांनी परमार्थ केला. आणि फक्त आता मला या जगतातली एकच गोष्ट जी सर्वव्यापी आहे, जो ब्रह्मांड नायक आहे, सर्वव्यापी आहे आणि त्याच्याशिवाय जगतामध्ये काहीच नाही. आणि म्हणून ती माझ्या जीवाच्याही आवडीची गोष्ट, बहु आवडशी जीवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया. त्याला कानडिया म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण वस्तू मात्र एकच आहे. वस्तू एकच आहे. त्या वस्तूशी तादात्म्य साधण्यासाठी तादात्म्य साधण्यासाठी तर तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो. इथपर्यंत म्हणजे कुठे नरदेहाला आलो आहे. आणि तादात्म्य साधल्यानंतर भक्तीचा सोहळा किंवा भक्तीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी त्या देवाला देव केलं आणि मी भक्त झालो. आणि मग आता फक्त माझ्या जीवनामध्ये मला एकच गोष्ट आवडते, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, 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 सावळे परब्रह्म आवडे 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 या 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 जीवा, सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडे जीवा. मन मन राणी करे केले
या जीवाला आता जीव राहिलेला नाही. तुका म्हणे वेगळा नोय हरी हा भोवे भोवताला, तो त्याच्यापासून वेगळा राहिलेलाच नाही. पण आता स्वीकारलाय जीवपणा, कल्पित द्वैत म्हणतात त्याला, कल्पित द्वैत स्वीकारलं. आणि आता माझ्या जीवाला एकच गोष्ट आवडते, ते म्हणजे सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मने मन राणीवा घर केले, त्याने माझ्या मनामध्ये घर केले. हीच तर भूमिका, तुमची जी भूमिका आहे तीच गवळणीची भूमिका आहे. आपल्या सर्वांची जी भूमिका आहे तीच गवळणीची भूमिका आहे. म्हणजे आपण नव्हतो का त्यावेळेला? कृष्ण परमात्म्याने गवळणीला जे सुख दिलं भक्तिप्रेमाचं, त्यावेळेला आम्ही नव्हतो का? तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा. आम्ही वानराच्या फौजा, आम्ही वानराच्या फौजा, आम्ही वानराचा फौजा, आम्ही वानराचा फौजा. तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा. तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा, तुम्ही होता राम राजा. जेव्हा तुम्ही राम म्हणून जन्माला आलात ना, तेव्हा आम्ही वानर होतो. जेव्हा तुम्ही कृष्ण म्हणून जन्माला आलात तेव्हा आम्ही गोप होतो, गवळणी होतो. ज्यावेळेला तुम्ही पांडुरंग परमात्मा म्हणून विटेवर उभा राहिला तेव्हा आम्ही वारकरी झालो. आणि ज्यावेळेला तुम्ही सद्गुरू झालात ना, तेव्हा आम्ही तुमचे साधक झालो. काका चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, 4 युगामध्ये आणि पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. मग आम्ही कोणत्या कोणत्या युगामध्ये नव्हतो? अरे आमचा कधी नाश होतच नाही असे आम्ही आहोत. आम्ही नाही आधीमधीचे, आम्ही देवाच्याही आधीचे. पण देव ज्या वेळेला अवतार धारण करतो ना, त्या वेळेला आम्ही पण उपाधी घेऊन देवाच्या बरोबर येतोच ना. देव ज्या वेळेला उपाधी धारण करतो, कधी रामाची करेल, कधी मत्स्य, कधी कस्य, कधी वराह, हो कधी नरसिंह, कधी राम होईल, हो कधी कृष्ण होताल तुम्ही, कधी सद्गुरू होताल, कधी विठ्ठल होता. त्याच्या वेळेला आम्ही पण उपाधी धरून तुमच्याबरोबर आम्ही भक्तीचा आनंद लुटण्यासाठी तुमच्याबरोबर असणारच आहोत. पण त्या गोपी गवळणी म्हणजे आम्हीच होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला होतो म्हणून आजही ते ब्रह्मसुख आम्हाला मिळतंय. हो कधीतरी भोगलेलं आहे आम्ही ते. आणि म्हणून आमच्या मनाला त्याची चटक का लागली आहे. नदीची धाव समुद्राकडेच का असते? कारण का ते तिचं स्वरूप आहे. तसं आमची धाव ब्रह्मसुखाकडे का आहे? तर आमचं ते ब्रह्म हेच आमचं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही सुखस्वरूप आहात, तुम्ही ब्रह्मस्वरूपच आहात. पण भक्तीचा आनंद लुटण्यासाठी कुठंतरी वेगळं होऊन त्याच्याशी परत वार्तालाप करावा, त्याची संवाद करावा, त्याच्यासाठी नाचावं गावं. मी कालपासून पाहते भक्तीचा उन्माद म्हणतात. उन्माद म्हणजे म्हणजे आता आठवली बघा ती ओवी कोणती? भागवताची. रात्री यांनी सांगितली की नाही, आपल्या बिलाडे आप्पांनी सांगितलेली एकनाथी भागवतातला 2ऱ्या अध्यायातली 40वी ओवी. जो मोले मदिरा खाई मदिरा नंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदू सेविलाय ओ के विरा हे आवरिला. दारूमध्ये नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. पण भक्तीचा उन्माद म्हणतात ना, उन्माद तो कालपासून या ठिकाणी मी पाहिला आहे. हरिपाठ असेल किंवा आज
सकाळपासून जे तुम्ही आलात मंदिराकडे जाऊन आलात ना सगळेजण, हा भक्तीचा उन्माद आहे. स्वतःला विसरून काहीतरी आहे. भक्ती म्हणजे स्वतःला विसरणं. मी नाही, मी नाहीच. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा, हो ये कचित. मी नाहीच, तूच आहेस, तूच आहेस, तूच आहेस. तत्वमसी, ते तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. म्हणून त्या गवळणींना सुद्धा भक्तीचा उन्माद आहे बरं का. त्या कृष्ण परमात्म्याला पाहण्यासाठी त्याची एक नजर आपल्यावर पडावी, एक नजर त्याची आपल्यावर पडावी. तसं आपल्या सद्गुरूचं असं आपल्यावर लक्ष असावं बरं का. असं कुणाकुणाला वाटतं सद्गुरू जिकडे पाहिलं तिकडे ती मीच असावा, सद्गुरू जिथंच पाय ठेवील ना ती मातीसुद्धा मीच होईल, असं कुणाकुणाला वाटतं. भक्ती करायची असेल तर अशी करा. सद्गुरूला जर नाराज तुम्ही केलंत, तुमच्यामध्ये असलेली विद्या निघून जाते. आणि सद्गुरू जर तुमच्यावर प्रसन्न झाले ना तर तुमच्यामध्ये ज्ञानाचा उगम होतो. हो, कारण का गुरु होता पाठमोरा, नसती विघ्ने तुमच्या मागे लागतात बरं का. गुरु प्रसन्न जर झाले तर गुरु श्री तैसा श्री गुरु प्रसन्न होय शिष्य विद्या ही की त्याचा उगम, त्या विद्येचा उगम त्याच्या आतमध्ये, ती विद्या तुमच्यामध्ये आहे. पण गुरु कृपेशिवाय हो ती प्रगट होत नाही, असं शास्त्र आहे बरं का. म्हणून शास्त्र वाचा. गुरुकृपा झाली थोर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर, गुरुकृपा झाली थोर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर. भाग्यवान तो दिनार, त्याचे शिरावले अंतर, भाग्यवान तो दिनार, त्याचे शिरावले अंतर. गुरुकृपा झाली थोर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर, आला आनंदाला पूर. गुरु कृपा झाली थोर, आला आनंदाला पूर. ओ ज्याचे स्थिरावले अंतर तो भाग्यवंत नर. आपण भाग्यवान आहेत बरं का. खरंच आपण भाग्यवान आहेत, पण आपलं भाग्य काही प्रपंचामध्ये पालथं पडून देऊ नका. हो, म्हणून बहिरंगी होऊ नका, अंतरंगी भक्ती करा. मग त्या गोपिका दशा त्यांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, चित्तामध्ये एकच कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण कृष्ण. आतून तो कृष्णाचा तो तुमच्यामध्ये भरलेला आहे बरं का. आता कृष्ण म्हणा तुम्ही, आहे की नाही. हो, कृष्ण म्हणा तुम्ही, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण म्हणा तुम्ही. तो अखंड नाद तुमच्यामध्ये कसा आहे माहिती आहे का. हो, अखंड आहे बरं का. अखंड, त्याचं खंडन नाही आहे. त्याचा लक्ष्यार्थ वेगळा आहे, वाच्यार्थ कृष्ण आहे. हो, पण लक्ष्यार्थ मात्र वेगळा आहे. तो लक्ष्यार्थ तुम्हाला दिलेला आहे सद्गुरूनं. तो अखंड चालू आहे. नाकाच्या शेंड्यापासून बिंबीच्या देठापर्यंत अर्धा मीटरची पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये सतत नाद आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण. तो सद्गुरूने तुम्हाला प्रबोधाच्या रूपाने दिलेला आहे. अखंड आहे तो.
अखंड पहिला होताच, आम्ही त्याच्यापासून वेगळे नाहीतच. अशा त्या गोपिका अखंड त्या ध्यानामध्ये त्या डुंबून गेलेल्या कृष्ण नादामध्ये. कारण का परमार्थ म्हणजे काय? दुःख नाही, कालत्रयी दुःख नाही, काल नाही, आज नाही, उद्या नाही. हो, आणि परमार्थाला मर्यादा देशाची नाही, हो, देश कालाची मर्यादा नाही, कोणत्या वस्तूची मर्यादा नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. तुमचं आमचं स्वरूप विश्व आहे, विश्वामध्ये आम्ही सामावलेले आहेत आणि आमचं स्वरूप फक्त आनंद घन आहे, आनंदच आहोत, आनंद स्वरूपता हे आमचं स्वरूप आहे. आणि सद्गुरूंनी आम्हाला उचलून त्या आनंदाच्या डोहामध्ये टाकूनच दिलं आहे. फक्त आनंद, आनंद आणि आनंद. कुठे दुःख आहे परमार्थामध्ये? हां, भेदामध्ये आल्यानंतर दुःख आहे, भेदामध्ये दुःख आहे. पण अभेद स्थितीमध्ये ज्या वेळेला सद्गुरूंनी आम्हाला अभेदामध्ये नेलं आहे ना, तिथं फक्त आनंद आहे, आनंद आनंद आहे. म्हणजे डोहामध्ये टाकले तो डोहही आनंदाचा आहे. जे तुषार उडणार आहेत तेही आनंदाचेच आहेत आणि आम्ही आनंद स्वरूप आहोत. आनंदाचे डोई आनंद तरंग, 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 आनंदाची अंग आनंद तरंग, आनंदाचे आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. म्हणून आम्ही आनंद स्वरूप आहोत आणि आनंदाच्या डोहामध्ये सद्गुरूंनी आम्हाला लोटून दिलेलं आहे. फक्त आनंद आणि आनंदासाठीच परमार्थ करायचा आहे. म्हणून कुठे काय चाललंय? ज्या बैलाला घाण्याच्या भोवती फिरायचं आहे ना, त्याला तेल काढणाऱ्या घाण्याच्या भोवतीच्या बैलाला फिरतात नाही, त्याला झापड्या लावलेल्या असतात, झापड्या. तसं नीट आपल्या सद्गुरूच्या चरणाशी पडूनच राहायचं, इकडे तिकडे लक्ष न देता. ज्याला आपलं ध्येय गाठायचे त्याला, हो, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जायचं, इकडे तिकडे बघत बसलं तर ध्येयापर्यंत जाणार कसं? आणि म्हणून त्या गवळणीचं ध्येय एकच होतं. त्या मनामध्ये ध्यानामध्ये फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. त्याला पाहिलं ना एकदा, त्याला पाहिल्याची नजर आपल्यावर पडावी. कृष्णाची नजर, आपण तर देवाला पाहतो, पण देवाची पण नजर आपल्यावर पडली पाहिजे. आता हे अद्वैतानंतरचं मधुर द्वैत आहे बरं काही, ज्याला कल्पित भेद असं म्हणतात. आता त्याची नजर, आपण एकरूप आहोत पण त्याची नजर माझी नजर नाही, कल्पित भेद स्वीकारून मधुर, मधुर अद्वैत त्याला म्हटलंय. अशा स्थितीनं त्या गवळणी त्या कृष्णाच्या वाड्यावरनं जायच्या आणि त्याची नजर एक वेळ आपल्यावर पडावी. का एवढंच तर आपल्याला करायचं आहे? दुसरं ध्येय काय आहे जीवनामध्ये आपल्या? काहीच नाही, ध्येयच नाही, फक्त एवढंच ध्येय आहे. त्याची नजर आपल्याला पडावी म्हणून भरलेल्या घागरी मोरीमध्ये ओतून द्याव्यात. धुतलेल्या धुणं त्या काठीवरनं ओढावं, खांद्यावर टाकावं आणि निघावं. सासूनं सांगावं, भरलेल्या घागरी काय ओढतेस, वेडी झाली की काय तू? धुतलेलं धुणं तू घाग घेऊन चालले या मुलीला, फक्त ध्येय एकच आहे, त्याची नजर आपल्यावर पडावी म्हणून. आणि त्याने एकदा पाहिलं ना, त्यांचं मन वेडं होऊन जायचं, मन वेडं होऊन जायचं त्यांचं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला
नंदनाला पाहिलं. वास्तविक पता नंदाचा नंदन का म्हटलंय त्याला? त्याचं नामकरण करत असताना तो ज्याला ज्याला जसा भावला, तुम्ही म्हणता देव कसा आहे, देवाची किती नामं आहेत? विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्त्र नामं आहेत. ज्याला जसा भावला तसं त्याने नाव ठेवलं. ज्याचं नंदाला प्रेम होतं तो त्याला नंदनंदन म्हणतोय. ज्याचं यशोदाला प्रेम आहे तो त्याला यशोदानंदन म्हणतोय. ज्याचं त्या गवळणी त्याचे केस पाहिले, ते सुंदर केस पाहिल्यानंतर ज्यांना ज्यांना केस आवडले त्याचे कुरळे, त्यांनी त्याला केशवनंदन म्हणावं. ज्याचं गोकुळा प्रेम आहे त्यांनी गोकुळनंदन म्हणावं. म्हणून ज्यानं ज्यानं जसा जसा पाहिला तसा त्याच्या, तुम्ही ज्या भावानं देवाला पाहताल, देव कसा आहे असं जर म्हणाल, तुमचा भाव कसा आहे तसा देव आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाय लगे उस जायचा. जसा पाण्याला कोणता रंग आहे? पाण्याला कोणताच रंग नाही, पण पाण्यामध्ये जो रंग कालवला जातो त्या रंगाचं पाणी होतं. जसा देव कसा आहे, तुमचा भाव जसा आहे तसा देव आहे. तसा गोपिकांचा भाव कसा आहे? कुणी त्याला मुलाच्या रूपामध्ये पाहावं, कुणी त्याला गुरुच्या रूपामध्ये पाहावं, कुणी आई म्हणावं, कुणी बाप म्हणावं, कुणी आपलं सर्वस्व म्हणावं, कुणी पतीच्या रूपानं पाहावं. पण गोष्ट एकच आहे, आपलं सर्वस्व परमात्मा आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. पटुन बंधू चुलता, पटुन बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझा तुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. आपला विसावा कुठे आहे? तसं नदी समुद्रामध्ये गेल्यानंतर ते सुखस्वरूप होते, आता तेच धावणं बंद आहे. तर जीव परमात्म्यामध्ये स्थिर झाला ना, ते मनाची धाव थांबलेलीच आहे. म्हणून स्थिर व्हावं, परमार्थ स्थिर होण्यासाठी आहे. या गवळणी त्याला पाहिल्यानंतर, त्याला पाहिल्याने त्याचं मन वेधून टाकलं. परत पाणी भरून आपल्या घरी आल्या. प्रत्येकीला असं वाटावं, कृष्णाने माझ्या घरी यावं, कृष्णाने माझ्या घरी यावं. आता कृष्ण हळूहळू हळूहळू एक एक पाऊल टाकत शेजारच्या गवळणीच्या घरी काय जातो आणि त्या गवळणीने सांगावं, काना तुला एक ताकाचा ग्लास देते, नाचतो का रे? त्या ताकाच्या ग्लासासाठी त्याने नाचावं. तुम्ही काय देताय हे महत्वाचं नाही, ताक देताय का? त्याच्या घरी किती आहे? हो, त्याच्या घरी 11 लाख गायी होत्या. पण त्याचा जन्म झाल्यानंतर नंद यांनी 2 लाख गायी दान केल्या, राहिल्या 9 लाख गायी. ज्याच्या घरी 9 लाख गायी येतो एका ताकाच्या ग्लासासाठी नाचतो. थोडं विचित्रच वाटतं ना, एका ताकाच्या ग्लासासाठी ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत. मग दूध किती असेल, तूप किती असेल, लोणी किती असेल, पण एका ताकाच्या ग्लासासाठी नाचतोच. तो नाचतो, पण नाचतो का नाचतो माहिती आहे का? तुम्ही त्याला काय देता हे महत्त्वाचं नाही. हो, तुम्ही त्याला काय देता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही ज्या भावानं देतात ना तो भाव महत्त्वाचा आहे. तो सांगतो, तुम्ही जर तुमच्या अंतकरणाच्या भावानं एक तुळशीचं पान मला समर्पण केलं ना, ते तुळशीचं पान मी खाऊन घेतो. तुम्ही ज्या भावानं मला पाणी समर्पण केलं ना, ते पाणीसुद्धा मी पिऊन घेतो. म्हणजे असा तो ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आणि तो सुद्धा एका ताकाच्या ग्लासासाठी नाचतोय. अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी,
अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे तो सगुण साकार होऊन त्या गोकुळामध्ये आलाय. कशासाठी? भक्तासाठी प्रगटाला भार त्यांचा वाहिला. भक्तासाठी तो प्रगट होतो. भक्तासाठी प्रगट झाला. कधी देव रूपाने येतो आणि कधी गुरु रूपाने पण येतो. भक्तासाठी प्रगट होतो, कधी देवही होतो आणि कधी गुरुही होतो. तुमच्या आमच्या करता एका ताकाच्या ग्लासासाठी वास्तविक तो कसा आहे, नाचतो पण कसा आहे, तसा तर म्हणजे त्याचा एक पाय दिडका आहे. म्हणजे कसा आहे, एक पूर्ण ब्रह्म आहे आणि एक मायेमध्ये मायेनं त्यांनी उपाधी धारण केलेली आहे म्हणून तो कसा आहे, लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा, लंगडा देवाचा देव पायी ठकडा असा कसा, देवाचा देव पायी ठकडा असा कसा, देवाचा देव पायी ठकडा असा कसा, देवाचा देव पायी ठकडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो. करी दया दुधाचा रबडा, लगडा ग लगडा, लगडा ग लगडा, जवळ एक पायात लगडा, लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, जवळ एक पायात लंगडा. असं कसं, 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 देवाचा देव पायी ठकडा असा कसा, देवाचा देव पायी ठकडा असा कसा, देवाचा देव पायी ठकडा. एक दीडका पाय करून गवळणी समोर तो नाचतो. तेवढ्यात बलराम दादानं त्याला पाहिलं. आई, 9 लाख गाई घरामध्ये असताना, दारामध्ये असताना तुझा काना एका ताकाच्या ग्लासासाठी नाचतो. आई, मी नाही नाचत, त्या मला नाचवतात. देव स्वतःहून नाचत नाही, तुम्ही नाचवतात देवाला. देव नाचतो तुमच्यामध्ये, त्या नाचवतात मला. बरं जाऊ दे काना, पहिल्या वेळेला तुला माफ करते. मग काना, बलरामदादा, पेंद्या, सुदामा, वाकड्या, बोबड्या सगळे मिळून मातीच्या ढिगाऱ्यावर सगळे एकत्र खेळायला सुरुवात केली. या कानानं काय करावं, समोरच्या ढिगाऱ्यावर समोरचं असणारं जे घर, त्या दारामध्ये सुंदरपैकी रांगोळी काढलेली होती. त्या रांगोळीवर गेला आणि शिव करूनच आला. अष्टदळ काढिले अंगणी, त्यावरी मुते चक्र पाणी. अरे म्हणले हे सुद्धा खोटं आहे. अष्टभोग, अष्टदळ म्हणजे अष्टभोग आहेत. हे अष्टभोग सुद्धा त्याच्या समोर ठीक आहेत, हे त्याला सांगायचं आहे. आणि परत मातेच्या ढिगाऱ्यावर गेला. ती गवळण त्याच्या आईकडे जाते, यशोदेकडे. यशोदे, तुझा काना, माझी रांगोळी त्यांनी पिसकटली, माझी रांगोळीवर त्यांनी शिव केली ग. तुम्हाला तर काही कळत नाही, उठसूट माझ्या कानाची गाराणी करण्याकरता इकडे येतात. सगळेजण ढिगाऱ्यावर खेळत असताना यांनी काय करावं, त्या ढिगाऱ्यावरच परत शिव करावी आणि त्याचीच माती अंगाला लावावी, त्याची माती तोंडाला लावावी. एक मातीचं बोट घेऊन तोंडात घातलं. बलराम दादा पळत 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 यशोदेकडे जाता. यशोदे, काना आणि परत बघ, तोंडात माती खाल्ली. काना, आकर बघू. काना, आकर बरं. त्यांनी आ केला. मुख पसराणी हो, मुख पसराणी, मुख पसराने, मुख पसराने, मुख पसराणी हो, मुख पसराणी, मुख पसराने, मुख पसराने, मुख पसराणी धावी तो बदानी, मुख पसराणी धावी तो बदानी, मुख पसराने धावितो गाणी, मुख पसराने धावितो गाणी. सवदाई भुवन आई ग आई, नाही खाली मी
मोठा केला. यशोदेने त्याचं मुखावलोकन केलं. त्या 14 भुवनाचं दर्शन तिला तिच्या मुखामध्ये झालं आणि यशोदेला थोडीशी ग्लानी आली. खरं 14 भुवनाचं दर्शन तिला झालंय, पण जर हिला माझ्या स्वरूपाचं दर्शन झालं तर हिला आई म्हणता येणार नाही. कारण का भगवान सुद्धा, परमात्मा सुद्धा आईच्या आणि भक्ताच्या प्रेमाला तो सोकलेला आहे. त्यालाही प्रेम पाहिजे. म्हणून तर म्हणतो ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. त्यालाही प्रेम पाहिजे. नाही दुसरं विचारणार आहे तरी कोण विचारणार त्याला दुसरं? म्हणून तुमची आमची गरज आहे देवाला, म्हणून तो बोलावतो आम्हाला. त्याच्या तोंडामध्ये पाहिल्यानंतर ग्लानी आली तिला. तिला सावध केलं, अरे हिला जर कळालं मी कोण आहे तर मला हिला आई म्हणता येणार नाही. म्हणून देवालाही आई, तोंड भरून म्हणतो देव तिला आई. सगळ्यांच्या खोड्या येतात त्याच्याकडे, यशोदेकडे. आणि मग यशोदाला एक ब्राह्मण काकांकडे जाते. ब्राह्मण काका कानाच्या खूप खोड्या ऐकायला येतात. काहीतरी उपाय तरी सांगा. उपाय आहे, एकच आहे. यशोदे, तू चतुर्थी करायला सुरुवात कर बरं. तू 11 चतुर्थी कर. म्हणजे ठीक आहे. यशोदेनी चतुर्थी करायला सुरुवात केली. रोज 10 चतुर्थीला त्याला समोर बसवायचं, त्याला गणपती स्तोत्र म्हणायला सांगायचं बरं का. आता गणपती त्याच्यापासूनच आहे. तो देवांचा देव आहे, पण देव नाटक कसा करतोय? आई तर तसं काय ऐकल्यासारखं करतोय. हो, त्या गणपती बाप्पाच्या समोर गणपती स्तोत्र म्हणायचं जसं का आता मी खूप शहाणा झाला आहे. आईने मोदक आणले की ते मोदकाचे नैवेद्य दाखवायचा आईबरोबर. आईबरोबर तो नैवेद्य ग्रहण करायचा. असं 10 चतुर्थ्या झालं. पण 11व्या चतुर्थीला उद्यापन करायचं आणि यशोदे मोठं परात भर, त्यावेळची परात कशी असेल, मोठं परात भरून मोदक केले आणि आता नैवेद्य दाखवण्यासाठी काढायला म्हणले, काढा ही परात मी देवघरात नेते, तोपर्यंत तिथे बैस आणि ह्या मोदकाच्या ताटावर माझं पाणी राहिले म्हटली, पाणी आणि उदबत्ती घेऊन येते, तोपर्यंत तू या प्रसादाच्या ताटावर लक्ष ठेव. जशी यशोदा गेली तसं यांनी काय केलं, त्या मोदकासहित परातही गिळली, गणपती पण गिळून टाकला. यशोदा आली, अरे गणपती कुठे गेलाय, प्रसादाचं ताट कुठे गेलं? अगं आई तुला सांगू का, एक उंदरावर बसून एक ढेरपोट्या बाबा आला आणि त्या ढेरपोट्यानं काय केलं माहिती का, आपलं मोदकाचं ताट घेऊन तर पळूनच गेला. यशोदेला वाटलं इथं काहीतरी आहे. का ना, दाखव बरं, तू तर नाही ना मोदक खाल्ले. परत आईला विश्वदर्शन झालं. आईला परत ग्लानी येते. असं प्रत्येक वेळेला यशोदेला विश्वदर्शन दाखवलं, पण केवळ माझी आई आहे म्हणून तिला त्याची आठवण होऊ नये, मी मुलगा आहे असंच तिला सांगावं, मी कुणीतरी आहे हे त्याला कळूच नाही. त्या दोघांचा संवाद, वसुदेवाचा आणि नारदाचा संवाद फार सुंदर भागवतामध्ये बघा. यांना कळू नये मी देव आहे म्हणून. वसुदेव आणि देव नंदाला आणि यशोदेला, नंदाचा आणि नारदांचा संवाद आहे. एक दिवस नंद अगदी खिन्न मनाने बसलेले होते. तेवढ्यात नारद महर्षींची गाठ पडली. नारद महर्षींनी विचारलं, नंद बाबा काय झालं काय तुम्हाला? म्हटले काय सांगावं, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. अशी काय चूक झाली तुमच्याकडून? हो चूकच झाली माझ्याकडून. कारण मागच्या जन्मामध्ये मी आणि यशोदेनं तपश्चर्या केली. नंदा आणि यशोदेनी दोघांनी मिळून पतीपत्नीने तपश्चर्या केली. 60,000 वर्ष एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्याने आम्हाला सांगितलं तुम्ही वर मागा. आम्ही मूर्खाने काय मागितलं असेल, देवा तू आमच्या पोटाला ये म्हटलो. देवा तू आम्हाला तुझ्या पोटात घे असं आम्ही म्हटलं नाही. देवा आम्हाला ब्रह्म साक्षात्कार करून दे असं नाही म्हटलं आम्ही. देवा तुझं आत्मदर्शन आम्हाला दे असं नाही म्हटलं. देवा आमचं जन्ममरण चुकव असं नाही आम्ही म्हटलं. तुझ्या विश्वरूपाचं दर्शन दे असं आम्ही म्हटलं नाही. आम्ही किती मोठी घोडचूक केली. देवा तू आमच्या पोटाला ये असं आम्ही म्हटलं. पण जो पोटाला येऊन जो उद्धवाला उपदेश करतोय, जो उद्धवा लाधला कृष्ण दाता किंवा जाता आपल्या निजधामाला जाताना उद्धवाला उपदेश केला, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश केला. त्या गोपिका त्याच्या प्रेमासाठी वेड्या झाल्या आणि ते परमतत्व सांगते मी तुमचा मुलगा आहे.
आम्ही काय मागायचं आणि काय मागायला पाहिजे होते ते मागितलं नाही. शेवटी नारदाने तुम्हाला जो अनुग्रह दिला आहे ना, तोच वसुदेवांना अनुग्रह दिला आहे. आणि मग प्रत्यक्ष साक्षात त्याचा आकार म्हणजे साक्षात्कार त्या नंदबाबाला झाला आहे. तो विषय पुढचा आहे, पण ओघाने आला म्हणून. मग त्या गोपिका त्याच्या घरी यायच्या. यशोदेला वाटायचं हा खोड्या करतो तर कशाला घरी येता. पण यशोदेला मात्र साक्षात्कार झाला. मग तो टिकला नाही. आमचंही असंच आहे, आवरण लगेच येतं बरं का. ते टिकत नाही, शेवटपर्यंत टिकत नाही. का आपलं तेवढंच पुण्य आहे का. गुरुकृपा होई एवढंच पुण्य आहे का आपल्याकडे. त्याच्यानंतर काय शेवटपर्यंत नको का ही गोष्ट घडायला आपल्याकडून. तसं यशोदेवर पण आवरण आलं. आवरण आणि विक्षेप लगेच येतो. डोळ्याची पापडी लावायच्या तर आवरण आणि विक्षेप तयार होतो. आवरण म्हणजे काय आहे ते झाकूनच जात आहे, आणि विक्षेप म्हणजे काय नको तेच पाहतोय. या अज्ञानाच्या दोन शक्ती आमच्यामध्ये वास करत असतात. मग हा हळूहळू आता मोठा होतोय आणि इकडे तिकडे जातोय. तो या गोपिकाच्या घरी जा, त्या गवळणीच्या घरी जा. राधा मात्र ही प्रमुख आहे. राधा म्हणजे एक पराभक्ती आहे. कोण आहे ही राधा. राधा म्हणजे इंद्राची पत्नी सची आहे. एक दिवस प्रत्यक्ष नारायणाच्या मांडीवर लक्ष्मीनं बसलेलं पाहिलं. कुणी इंद्राच्या पत्नीनं सचीनं पाहिलं. आणि त्या सचीच्या मनामध्ये असतात त्याच्या तिथं व्यभिचार नाही बरं का. एक शुद्ध हेतू आहे, देवाच्या मांडीवर मला बसायला मिळालं पाहिजे. तशी लक्ष्मी बसते ना. पण भगवान परमात्मा सांगतो देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तीही न देखे या प्रेमाचे पीक. पण तिला सुद्धा भक्तिप्रेमाचं सुख लक्ष्मीला सुद्धा मिळत नाही. जे गोपिकांना मिळतंय त्या राधेने अपेक्षा केली भगवंताच्या मांडीवर जर मला बसायला मिळालं तर. भगवंताने तिथं अंतर्मनात हितं गुद जाणून तिला सांगितलं तपश्चर्या कर राधे. सचीला सांगितलं सची तपश्चर्या कर. तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं ज्यावेळेला मी 8व्या अवतारामध्ये कृष्ण रूपाने येईल त्यावेळेला तू राधा म्हणून अवताराला येशील. म्हणून ती राधा आहे. राधेच्या उलट करा धारा. तिच्या अखंड त्या परब्रह्म्यासाठी त्या कृष्णासाठी तिच्या डोळ्यामध्ये अखंड धारा आहेत. तीच तर चंद्रभागा आहे ना, तीच यमुना आहे ना, तीच गंगा आहे ना, तीच सरस्वती आहे ना, जी आमच्याकडे अखंड वाहते. पण ही गुरुकृपेशिवाय वाहत नाही बरं का. थाप टाका. गुरुकृपा निर्मळ भागीरथी निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती आसी पदे जेथ एकत्र होती स्वानुभवासन हे मुक्त स्थिती झाली संध्या संदेह माझ गेला आत्माराम हृदयी प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला. कुठे जाता ती राधा पाहिला आणि तुम्ही प्रत्यक्ष राधाच आहात. ज्यावेळेला गुरुकृपेनं तुमच्या अंतर्मन ज्याला पाझरतं ना म्हणून गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती आसी पदे जेथ एकत्र होती. स्व अनुभव हे स्नान हे मुक्त स्थिती स्व अनुभवाचं स्नान. ती राधा आहे जी स्व अनुभवाचं स्नान कधी मधी नाही, जी नित्य नेमानं करते. नाही तर आमचं खायला आधी झोपायला मधी आणि कामाला कधी नाही. सचित सुखाचा अनुभव सचित सुखाचा अनुभव सचित सुखाचा अनुभव सचित सुखाचा अनुभव दाखविला स्वयंमेव दाखविला स्वयंमेव एका जना दत्त
सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव. श्रीपाद सच्चिदानंद स्वरूप सुद्धा असत जड दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता सच्चिदानंद आहे. सच्चिदानंदाच्या पलीकडे आमचं स्वरूप आहे, जिथं बोलायला शब्द नाहीत, तिथं निर्देश करायला काहीच नाही, तिथं निर्देश करता येत नाही. हाती देई जे पदार्थ दृष्टी दावी जे साक्षात तैसा नोहेगा परमार्थ हेही सद्गुरुनाथ प्रबोधी सतशिष्य. परमार्थ असं काही नाही गुरुने तुमच्या हातावर काही दिले किंवा बोटानं काही दाखवले असं नाही. तुमच्यामध्ये असणारं अप्रगट असणारं स्वरूप प्रगट केलेलं आहे. जसं लाकडातला अग्नी हा अप्रगट आहे, तो प्रगट करण्यासाठी काडेपिटीचा आधार घ्यावा लागतो, तसं आमच्यामध्ये ती शक्ती अप्रगट आहे आणि त्या शक्तीला प्रगट करण्याचं सामर्थ्य ती लीला सद्गुरूची आहे. सद्गुरू म्हणजे काही देहाचा नाही. या रामदास बाबानं निज रूपाला दाविल, निज रूपाला दाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. माझ्या श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं निज रूपाला दाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविलं, निज रूपाला दाविलं. सद्गुरू काय करतात? तुमचं स्वरूप तुम्हाला दाखवून देत असतात. कोण आहे? कोहम कोहम कोहम, तो मी आहे, तो मी आहे. त्याच्यापेक्षा मी यत्किंचितही भिन्न नाही, हा बोध आहे तुमचा आमचा. म्हणून त्या गोपिका त्याला आता आपल्या घरी बोलवतात. कधी कधी तो दारावर नाही जाताना पाहतात. एक गवळण नुकतीच स्नान करून बाहेर येते आणि आरशासमोर बसलेली आहे. तेवढ्यात तिने कान्हाला दारावरनं जाताना पाहिलं. सर्व सवंगड्या समूहात कान्हा जाताना पाहिलं आणि मग ती आरशामध्ये पाहते. आरशामध्ये पाहून तिचा मेकअप आरशामध्ये पाहून चालला आहे. पण तिने काय केलं माहिती आहे का? सगळा वेगळा वाकडा मेकअप केला. सासू आली आणि कपाळाला काजळ लावलं, डोळ्यामध्ये कुंकू घातलं, त्या कपाळावर काजळ लावलं आणि त्या काजळावर हळदीचा मळवट भरला आणि तेवढ्यामध्ये सासू आली. सासूने पाहिलं, का ग आरशात पाहून मेकअप करते आणि कपाळाला काजळ लावते, काजळावर हळदीचा मळवट भरते, डोळ्यामध्ये कुंकू घालते, हे कसलं ध्यान दिसतंय तुझं? डोळे फुटले की काय तुझे? सांगू का सासूबाई, तुला आरशावर पाहिलं ना मी, तुला आरशामध्ये मी दिसत नाहीये. मग कोण दिसतंय तुला आरशामध्ये? काही भाड्यावरती झाली का? मला आरशामध्ये दिसतो तर फक्त कान्हाच दिसतो. असं का बरं? अरे त्याला पाहिलं आणि तो डोळ्यामध्येच बसला. तू का म्हणे डोळा विठू बैसला सावण. दृष्टी बदलली ना, दृष्टी. सृष्टीमध्ये तोच आहे, सृष्टी नाही तो पहिला आहे सृष्टीमध्ये. की तुम्ही नवीन बसवणार आहात असं काही नाही, तो पहिलाच आहे. त्याला पाहिलं आणि हिची दृष्टीच बदलली. तो सगळीकडे व्यापक आहे. म्हणून देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवले
दिसे आपुले. बाप रखुमा देवीवरू मज ऐसेची केले. दर्पणामध्ये आता मी दिसत नाही. बाप रखुमा देवीवरू मला त्याच्यासारखंच त्यांनी करून टाकलं. आता कुठे वेगळं राहिलं. तुका म्हणे वेगळा नव्हे हरी हा भवे भवत आला. आता मी वेगळी राहिली नाही. दुसरी गवळण. गायची धार काढायला जात असताना बैलाखाली बसते, त्याच्याकडे पाहते आणि बैलाखालीच धार काढायला बसते. तिची सासू ओरडायला लागते. काही लहान लहान मुली असतात त्या गोपिका काही आहेत. कारण का भक्ती कोणी केली. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी संतता. कोण आहेत या वेदगर्भेच्या श्रुती आहेत. गवळणी म्हणजे कोण आहेत? ओ श्रुती आहेत, वेद आहेत. ज्या वेदांनाही जो कळला नाही तो कळून घेण्यासाठी मनुष्य देह धारण करून गोकुळामध्ये आल्यात. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंधकार राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर. जो निर्गुण आहे तो आकाराला आलाय. जो निराकार आहे त्याने आकार धारण केलाय. जो निर्गुण आहे तो गुणामध्ये आलाय. त्या वेदगर्भीच्या श्रुती ज्यांना वेदांना कळला नाही असं नाही, कळाला पण त्यांनी मौन धारण केलं. कारण का प्रेम नाहीये सांगता बोलता. तो कळाला. काय तुमचा अनुभव आहे, काय सांगणार तुम्ही? नाही सांगता येत. कारण अशी स्थिती आहे. शब्दातीत आहे. इथं शब्द संपतात. त्या शब्दांच्या पलीकडे परमात्मा स्वरूप आहे. ते माझं स्वरूप आहे. वेदांना सांगता येत नाही म्हणून वेद गोपिकांचं रूप घेऊन त्या गोकुळामध्ये जन्माला आले. कोणी लेकी झालेत, कोणी सुना झाल्यात, कोणी सासवा झाल्यात. आता सासू स्वतंत्र आहे. तिला जर वाटलं ना मला जायचंय कानाला पाहायला, ती काही कोणाला विचारायची गरज नाही. मुलीला जर वाटलं मला कानाला पाहायला जायचं, ती सांगणार आई मी जाऊन येते बरं का गं. सुनेला मात्र स्वतंत्रता नाही. ही स्वतंत्र नाही. मग या सगळ्या जणी त्याच्या नादाला लागल्यात. आता ज्या मुली आहेत, उपवर झाल्या मुली आणि मुलींना त्यांची आई वडील असं म्हणू लागले. आता उपवर झालेली मुलगी उद्याच्याला तुला पाहुणे पाहायला येणार आहेत. तेवढी आई मी काही लग्न वगैरे काही करणार नाही. का बरं? अगं मी तनानं मनानं त्याला वरलेला आहे. कोण आहे तो काळाच ना. काय त्याच्याकडे 9 लाख गाई, दुसरं काय त्याच्याकडे म्हणजे काही का असे नाही, पण आई मी त्याला मनानं वरलेला आहे. अगं जे पाहुणे येणार आहेत ना, तो IT क्षेत्रामध्ये आहे, मुंबईला आहे, पुण्याला कामाला आहे. घरामध्ये काही करायची गरज नाही. स्वयंपाकाला बाई आहे, धुण्याला बाई, फरशी पुसायला बाई, सगळ्याला बाई आहे ग. पण तू या काळ्याच्या नादी का बरं लागलीस? आई माझं सर्वस्व तो आहे, माझं सर्वस्व तोच आहे. पण आई वडील काही ऐकत नाहीत. पाठावर बसवलं, पाहुणे पाहिले, मुलगी पटली, लग्नाची तारीख ठरली. ती ओरडून सांगते आई तू लग्न केलं ते या देहाचं करशील, पण या जीवाचं लग्न, या आत्म्याचं लग्न त्या परमात्म्याशी कधीच झालेलं आहे. लग्न माझ्या देहाचं होईल, पण मन तिथं रमणार नाही ग आई. अगं त्याची जात कोणती, तुझी जात कोणती? आपण तर देशमुखाच्या वंशातले आहे. आणि ते कोण आहे? ते तो गवळ्याचं पोर आहे. वास्तविक तो क्षत्रियच आहे, पण इकडे गोकुळामध्ये आला म्हणून गवळ्याचा पोर म्हणतो. तो क्षत्रिय आहे. अगं त्याची जात कोणती, तुझी जात कोणती? आई देहाला. ओ जात कशाला आहे? देहाला आहे. देह ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या देहाला जात आहे, पण आत्मस्वरूपाला कोणती जात आहे आई? आत्मा तर सगळ्यांचा एकच आहे ना. जात नाही गाई का परमात्मा जातीभेदाच्या पलीकडे आहे. ज्ञानोबा फार सुंदर वर्णन करतात. याती कोण माझे गेले हार पाणी, याती कुळ माझे गेले हार पाणी,
श्रीरंगा वाचोनी आणू दे श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी आनंदने किती शिकवाल मज वेळो वेळा 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 आई आत्म्याला कोणती जात नसते आणि माझा काना काही असा आहे का फक्त देहापुरतं तो कुठे नाही ते सांग मी वरलंय त्याला पण तो कसा आहे अमुक देशामध्ये आहे आणि अमुक देशामध्ये नाही असं आहे का फक्त भारतामध्येच आहे का परमात्मा आणि बाहेर नाही आहे का अमुक काळामध्ये आहे आणि तमुक काळामध्ये नाही असं आहे का अमुक वस्तूमध्ये आहे आणि तमुक वस्तूमध्ये नाही असं आहे का त्याला देश काल वस्तू मावळला भेद आत्मा निर्वाळला विश्वाकार किंवा सगत सजातीय विजातीय त्याच्या ठिकाणी कोणताच भेद नाही आणि त्याला कोणती जात नाही आई देहाला जात असेल पण देहाला तरी कुठे जात आहे देव तर पंचमहाभूताचा आहे पंचमहाभूताला कोणती जात आहे ते आज सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नका किती व शिकवायला मज वेळोवेळ म्हणजे आता पोरी तर बिघडल्या मग आता इकडे सुना या सुना पण घरातलं काम व्यवस्थित करायला तयार नाहीत एक जण चुली पुढं बसते आणि चूल पेटवता पेटवता त्या कानाची आठवण येते आणि त्याच्या धारा डोळ्यातनं ज्या धारा सुरू होतात ना ती पेटलेली चूल विझून जाते ते पाणी त्या लाकडावर पडतं सरपणावर पडतं ती चूल विझून जाते सासू पाहते आता या चिडल्यात या मुलींची आई पण चिडल्यात आणि या सुनांच्या सासवा पण चिडल्यात त्याच्यानंतर ज्या मुलांच्या आई होत्या त्या मुलांच्या सगळ्यांची मीटिंग भरली माझी सून असं करते माझी सून तसे करते माझी लेक अशी करते माझी लेक लग्नाला नकार देते तेवढ्या मुलांच्या आई पण आल्या काय सांगू तुम्हाला पेंड्याच्या आई म्हणते काय सांगायचं तुम्हाला अहो का तो काय करतो खाली एक 7 जण तो पालथी घालतो गोलाकार करून त्याच्यावर 5 जण त्याच्यावर 3 जणांनी हा सगळ्यांचा तुडवत उभा राहतो आमच्या मुलांना तुडवतो हा आणि उभा राहतो मुलांच्या यांचं पण गाणं आहे आणि या सगळ्यांनी मिळून आता आपण गाणं आपल्यापर्यंत ठेवायचं नाही यशोदेना सांगायला जायचं हाक मारली यशोदे म्हटल्यानंतर कानाला वाटलं काहीतरी गाणं आहे तो म्हटला आई मला कडेवर घेते का ग आईच्या कडेवर बसला आणि या सगळ्यांचं गाणं यशोदा ऐकत असताना यशोदा म्हणते माझं बाळ तसं नाही ग बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ सगुण गुणाचं तान बाळ सगुण गुणाचं तान बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसत नाही ग निर्वाण ग बाळ दिसत नाही ग निर्वाण बाळ दिसतंय गोजिरवान बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता कारण ग पुढच्या नारी काय सांगता कारण ग पुढच्या नारी काय सांगता गाराणी वे गोकुळच्या नारी काय सांगता गाराणी वे गोकुळच्या नारी ती म्हणते माझं बाळ कसं आहे सगुण आहे गुणाचं आहे आता तो निर्गुण आहे पण सगुणामध्ये आलाय ना माझं बाळ सगुण आहे गुणाचं बाळ आहे माझं बाळ लहान आहे तुम्ही गाराणी काही करू नका पण अगं यशोदे तुला ऐकावंच लागेल यशोदे मला काही सांगू नका अगं ऐक यशोदे अगं त्यांनी काय काय केलं ती ऐक ना ऐक ऐक बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे आमुची मुले तुडविली पदे आता बांधीन यासी बांधाऊ कळाला याला बांधाऊ कळाला नंदाचा पोर याला बांधाऊ कळाला बांधा उखळाला याला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला त्या मुलांच्या
सांगतात आमुची मुले तुडविली पदे आता बांधीन याशी आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना 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 नाशी येल्या आमुचा सुना नाशी येल्या आमुचा सुना आपुला काना आवरी आवरी आपुला कानाला आवर आता कानात काही आवरत नाही यशोदा सांगते काना उद्यापासून तू काय करायचं आता इथं थांबायचं नाही उद्या काय करायचं सगळ्या गायी घ्यायच्या आणि वृंदावनामध्ये चारण्यासाठी जायचं वृंदावनामध्ये गेल्यानंतर सगळ्या गायी एका जागेवर चारून बसलेल्या आहेत सावलीला कानाला गोपाळ बनवलेला आहे कानाला सुंदर पितांबर नेसवला डोक्याला नाम ओढलं कुरळे केस विंचरले केसामध्ये मोरपीस खोवलेला आहे दंडाला बाजूबंद आहेत पायामध्ये पैंजण आहेत कमरेला मेखला घातलेला आहे अंगावर घोंगडी टाकलेली आहे आणि कानाला गोपाळ बनवलं आणि आता कान्हा वृंदावनामध्ये गेला आता गोपिकांना आता तो दिसणार नाहीये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण वृंदावनामधला बासरीचा नाद आता मात्र कानावर येतो बासरीचा आवाज कानावर आला आणि या विव्हळ झाल्यावर का विव्हळ हो विव्हळ झाले अंतकरण हरे सावरिया कैसी वाजवली मुरली मुरली नोहे केवळ बाण तेने हरिनामाचा प्राण संसार केला दाना दिन मी घरधंदा विसरली वाजवली मुरली तो कानावर बासरीचा आवाज पडतो वेणूचा नाद पडतो या गवळणी एकत्र येतात आणि एकमेकाची चर्चा असं करतात वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वेणूना
वृंदावनामध्ये कोणाचा नाद ऐकायला येतोय ग? सगळ्याजणी वृंदावनामध्ये जातात का ना? अरे सकाळी येतो वृंदावनामध्ये, संध्याकाळी तुझी भेट होत नाही, तुला मला पाहता येत नाही, आमच्यासाठी एखादा दिवस दे रे का ना? त्यांनी सांगितलं शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्ही सगळ्या गोपिका माझ्याकडे येत जा, आपण रास क्रीडा खेळूया. मग रास क्रीडेमध्ये एक एक गोपी एक गोपाल, एका गोपी करता स्वतंत्रपणे एक गोपाळ. पहा बरं, आपल्यासाठी स्वतंत्र झालाय की नाही तो? प्रत्येकाच्या मध्ये आपल्यासाठी स्वतंत्र आहे आपला. तसा एका गोपिकेसाठी एक गोपाळ तो झाला आणि वृंदावनामध्ये रास क्रीडा झाली. सगळ्यांनी म्हणायचं बरं का, आता कार्यक्रम संपणार आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. से करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, जाळून या संसार बैसोलो अंगणी. का संसार एक झाला होता ऐसी समूळ मुथ्य मिथ्या वार्ता. अरे संसार कुठे आहे? ते ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. एवढ्या तल्लीन झालेल्या गोपिका आहे, एवढ्या स्वतःचं नाम रूप विसरून त्याच्या नामामध्ये, त्याच्या श्रीरंगाच्या रंगामध्ये एवढं रंगावं. आपण बाहेरच्या रंगामध्ये रंगतो, त्याच्या रंगामध्ये एवढं रंगावं की बाहेरचा कोणताच रंग आपल्या अंतर्वृत्तीवर उमटूच नाही, एवढं रंगावं. एवढा त्याच्या रंगामध्ये एवढं रंगावं. रंगी रंगे वो श्रीरंगे, काय बोलला सी पतंगे. आता हे चरित्र जर म्हणावं, हे चरित्र म्हणजे आपला स्वानुभव आहे. आपली वृत्ती त्या परमात्म्याशी एकरूप झाली ना की त्या गोपिकांना जो अनुभव आला गोकुळामध्ये, तो अनुभव आजही आहे. इथे इदम इत्थम, लगेच आहे की नाही? लगेच आहे, लगेच. पण तो गोष्ट परमात्मा एक गोपी बरोबर एक रूप घेऊन तो नाचतो काय, गातो काय. आता पुढे त्याचं चरित्र अजूनही, शंकर आले, पार्वती पण आलेली आहे रासक्रीडेमध्ये. शंकराला सुद्धा राहवलं नाही, शंकर सुद्धा साडी नेसून रासक्रीडेमध्ये सामील झाले. देवाच्या सर्वांग म्हणजे देवांगना सुद्धा, स्वर्गीच्या अप्सरा सुद्धा त्या रासक्रीडेमध्ये सामील झालेल्या आहेत. रासक्रीडा म्हणजे सगळ्याचा रास, काहीच नाही. जग नोहे अवघा जनार्दन, ही रासक्रीडा आहे. राहिलंच नाही, काहीच नाही राहिलं. फक्त एक तोच आहे, तो त्रिकालामध्ये सत्य, काल आज उद्या, तो एकच आहे. आणि आपण त्याचे आहोत, आपण त्याचे अंश आहोत, आपण त्याचेच आहोत, आपण त्याचे स्वरूप आहोत. हा भाव अखंड धारण करणं हे साधकाचं परम कर्तव्य आहे. किती सांगितल्यानंतर आपण दमणार आहोत. ते म्हणे किती वेळ म्हटलं, ते म्हणे तुम्ही दमूच तोपर्यंत, तुम्हाला कंटाळा येऊस तोपर्यंत. त्याच्यामध्ये थोडी कंटाळा आहे, काय कंटाळा आहे? त्याचंच आणि त्याच्याच मुखाने त्याचंच वर्णन करायचं. पण टाईम इज मनी, टाईम पाळलाच पाहिजे. त्याचा टाईम जास्तच झालेला आहे. 11:15 कार्यक्रम चालू करायला झाले. आणि आपण तर बाबांच्या मुखातून 4-4 तासाची कालीला ऐकलेच आहे. पण खऱ्या अर्थानं किती वर्णन केलं तरी ती अपूर्णच आहे. अगदी समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद जरी केला तरी त्याचं वर्णन होऊ शकणार नाही. पण करायचं आहे काय? जसं आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं. समुद्रावर आंघोळीला गेलो, द्वारकेला जा, जगन्नाथपुरीला जा, किंवा इकडं रामेश्वरला जा, कुठेही जा. पण आपण काय म्हणतो, मी समुद्राची आंघोळ करून आलो बरं का, हो मी तीर्थावर आंघोळ करून आलो बरं का. म्हणजे अख्खा समुद्र डोक्यावर घेतला का? समुद्राची आंघोळ करणं म्हणजे अख्खा समुद्र डोक्यावर घ्यायचा का नाही? कडेला उभा राहतो आणि आपल्याला एक तांब्या जेवढा लागतोय तेवढा इकडून घेतो, झाली समुद्राची आंघोळ. अरे अख्खा समुद्र डोक्यावर नाही घेतला, तो विश्वव्यापक आहे. पण आपण मात्र आपल्याला जो आनंद वाटेल तितकाच आनंद आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. तर तुमच्यासाठी काहीही करतो हा अनुभव आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात,
बाप रखमादेवरू सावळी प्रतिमा म्हणे मन क्षमा एक झाले काय करू सरे सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा तुम्हा सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी माऊलीच्या चरणी हृदय सद्गुरूच्या चरणी आणि खऱ्या अर्थानं कालपासून एक गोष्ट मला पाहायला मिळाली सवंगडी आहेत ना बाबा खूप चांगले आहेत बरं का हो आणि खूप प्रामाणिक आहेत जे बाबा नसताना सुद्धा इथे जसं आहे तसं व्यवस्थितपणे चालतं असेच राहा बरं काय असेच राहा आपल्या सद्गुरूचा शब्द जेलून धरा आपल्या सद्गुरूला कधी एकटं पाडून देऊ नका आणि त्याच्या समवेत राहा हीच खऱ्या अर्थानं गुरुसेवा आहे नाही तर गुरु एकीकडे ना आपण एकीकडे अशी गुरुसेवा होणार नाही गुरुच्या मुखातला शब्द हा तुमच्यासाठी अंतिम असेल असे राहा खूप सुंदर कार्य आहे आणि ही तरुण मुली फार पुढे सुंदर तयार झालेली आहे पण खऱ्या अर्थानं तुमचे विशेष आभार चाल म्हणायची का डायरेक्ट दहीहंडी फोडायची नाही चालू करावं दहीहंडी फोडायची बरं असू दे हल्ला म्हण आपले शॉर्टकटमध्ये म्हण बाप रखुमदेवीवरो सावळे प्रतिमा बाप रखुमदेवीवरो सावळे प्रतिमा ऐकते बाळा सावळे प्रतिमा बाप रखुमदेवीवरो सावळे प्रतिमा बाप रखुमदेवी देवीवरो सावळे प्रतिमा सावळे प्रतिमा बाप रखुमदेवीवरो सावळे प्रतिमा बाप रखुमदेवीवरो सावळे प्रतिमा देवीवरो सावळे प्रतिमा देवीवरो सावळे प्रतिमा मने मने क्षमा एक झाले मने मने क्षमा मने मने क्षमा एक झाले एक झाले एक झाले पदम भग बापा पदम भग रे रे ग बापा धादा सरे सा सरे सा सरे सा सरे ग बापा दा नि सा नि द प म ग सा ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा मने मनी क्षमा एक झाले मनी मन क्षमा एक झाले काय वेगावे रे गोविंद काय करू सारे सावळे गोविंद मने मनी क्षमा एक झाले मने मनी क्षमा एक झाले काय करू काय करू रे गोविंद आपे आप लपत मन येथे आप आपे आपे आप लपत आपे आप लपत मन तेथे मन